एल्दारी येथे गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर एलसीबीची कारवाई. सावळी एल्दारी मार्गावर वीटभट्टीजवळ प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांसह एकास पकडले. एल्दारी शिवारातील सावळी ते एल्दारी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. या कारवाईत एकूण 65,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सावळी ते एल्दारी रोडवरील वीटभट्टीजवळ सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनिकेत किशन सानप वय वर्ष 21 राहणार सावळी बुद्रुक तालुका जिंतूर जिल्हा परभणी याला ताब्यात घेण्यात आले. तसेच एका मोबाईल क्रमांकाच्या धारकाचा सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केलं आहे. त्याचे नाव आणि गाव अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4,356 रुपयांचा केसरयुक्त विमल पान मसाला, 480 रुपयांचे विवन तंबाखूचे पाकिट, 484 रुपयांचा विवन तंबाखू, 10,080 रुपयांचा केसरयुक्त विमल पान मसाला असा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. त्यासोबतच 50,000 रुपये किमतीचे बजाज कंपनीचे प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक MH22 BG 1027 जप्त करण्यात आली. असा एकूण 65,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा आणि तत्सम पदार्थ मानवी आरोग्याला घातक असल्याची माहिती असतानाही त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलवरून वाहतूक केली जात असल्याचं पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झालंय. आणि या प्रकरणी गुन्हा क्रमांक 475/2025 भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275, 35 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 मधील कलम 59(1)(2) संबंधित नियमन 2011 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी राम बाळासाहेब पौळ वय वर्ष 38 यांनी तक्रार दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश संवरकर, किशोर चाटे, नामदेव डुबे, अनिल राठोड, रामपोळी यांच्या पथकाने केली आहे.